खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर दोन मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा, आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. हा ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहवलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला. बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली. त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय, तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी, तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा, अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं. अरे, अजून तुझा चॉकलेट खाऊन झालं नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार. जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस
तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही, आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट, पेरूच्या झाडावर पोपट. वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो. पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारणा काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ, आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती. आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले, ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको, घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं बिचाऱ्या. मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे. मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचंय. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता अच्छा, बरं, मी तुला एक युक्ती सांगते. पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे. इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले, तेव्हा त्यांनी पाहिलं
की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे? तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे, आपला पोपट तर उडून गेला. अरे, अरे जाऊ दे रे किट्टू, तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला. एका जंगलात एक हत्तीचा परिवार राहत होता. एक नर हत्ती, एक मादा हत्ती आणि त्यांची 2 मुलं पण होती. त्यांच्या हत्ती परिवारात त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा खूप खोडकर होता. एक दिवस हत्ती परिवार जंगलातल्या नदीत आंघोळीला आला होता. आंघोळ करताना हत्तीचं पिल्लू खूप खोड्या करू लागलं. बाळा, नदीचा प्रवाह जोरात आहे. तुला सांभाळून राहावं लागेल. हो, बरोबरच आहे. आता तो जास्त खोडकर झालाय. खूप मस्ती करतोयस. शांतपणे आंघोळ कर. यावेळी नदीच्या जवळ एका झाडावर एक लहान चिमणी बसली होती. पिल्लू हत्तीच्या सगळ्या खोड्या ती छोटी चिमणी बघत होती आणि ते पाहून ती आनंदी होत होती. अरे वा, तुला खेळताना बघून छान वाटते. हत्तीच्या लहान पिल्लासोबत ती छोटी चिमणी मैत्री करू इच्छित होती. तुला खेळताना बघून छान वाटलं. तू खूप हुशार वाटतोयस. माझ्याशी मैत्री करशील? काय? तुझी हिम्मतच कशी झाली विचारायची? तुला माहिती आहे ना, मी हत्तीचं पिल्लू आहे. या जमिनीवर सर्व प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे मी. तू एक मूर्ख पक्षी आहे. आपण मित्र नाही होऊ शकत. तू माझी बरोबरी नाहीच करू शकत. ओ, तर असं आहे. मी तर तुला प्रेमाने विचारलं होतं. जर तुला वाईट वाटलं असेल तर क्षमा कर. हत्तीच्या छोट्या पिल्लासोबत ती मैत्री करू शकली नाही. बिचारी छोटी चिमणी निराश होऊन उडून गेली. गर्विष्ठ पिल्लू हत्ती त्याच्या खोड्या वाढत गेल्या आणि आंघोळ झाल्यावर ते जंगलात चालले गेले. रस्त्यात छोट्या हत्तीला उसाचं शेत दिसलं आणि तो लहान हत्ती आपल्या आईबाबांपासनं लपून त्या शेतात गेला आणि काही वेळाने तो शेतात लपला. त्या तिन्ही लोकांना हे माहिती नव्हतं. त्यामुळे ते जंगलात पुढे निघून गेले आणि तो छोटा हत्ती शेतात जाऊन ऊस खाऊ लागला. अरे वा, हे किती गोड आहे.
अरे वा, मी किती भाग्यवान आहे की मी इथे आलोय. शेतात लागलेल्या त्या ऊसाच्या रोपट्यांना त्याने एक एक करून तोडलं आणि त्यातले काही ऊस खाऊन टाकले. अरे बापरे, शिकारी! शिकाऱ्याला बघून छोटा हत्ती पळू लागला आणि आपल्या रस्त्यापासून भरकटला. अरे, मला वाचवा, वाचवा, मला वाचवा! अरे रे, तो खूप ओरडला आणि रडायला लागला. एक हत्तीचं पिल्लू जे हरवलंय ते कुठे दुसरीकडे पोहोचलं. रस्ता मिळाला नाही म्हणून तो रडू लागला. अरे, माझे आई बाबा, आता मी कुठे जाऊ? आई, आई! आणि तेव्हा त्यावेळी छोट्या चिमणीने त्या पिलाचा रडण्याचा आवाज ऐकला. मग ती उडून हत्तीच्या पिलाजवळ गेली आणि तिने पाहिलं की हत्तीचं पिल्लू तिथे रडत बसलेलं आहे. अरे छोट्या हत्ती, तुला काय झालं? तू का रडतो आहेस? मी रस्ता भटकलो आणि मला आई बाबांना भेटायचंय. तू इथे कशी आलीस? मी तुझ्या मागे येत होती. मला माहितीये तू थोडासा अहंकारी आहेस, पण या अहंकारामुळे आपण संकटात पडू शकतो. ओ, मला भीती वाटतेय. अरे घाबरू नको, मी तुला वाचवून घेईन. तू माझ्या सोबत चल, मी तुला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जाईन. ती लहान चिमणी उडून त्या लहान हत्तीला रस्ता दाखवू लागली आणि तो हत्ती त्या चिमणीच्या मागे जाऊ लागला. आता ती छोटी चिमणी हत्तीच्या पिलाला त्याच्या परिवाराकडे घेऊन आली. बेटा, तू कुठे हरवला होतास? आई, मी रस्ता भटकलो होतो. या चिमणीने मला वाचवलं. लहान असो वा मोठा, आपण कोणाला कमी समजायचं नसतं. संकटात जो आपली मदत करेल तोच आपला खरा मित्र. हा माझा अहंकार आहे, त्यामुळे मी संकटात सापडलो. पण या चिमणीने मला वाचवलं. मी तुझे उपकार कधीच विसरू नाही शकणार. आपण नेहमी चांगले मित्र राहू. अहंकार धोकादायक आहे. प्रेम सर्वात मोठं असतं. जे प्रेमात आहेत ते एकमेकांसोबत जुळू शकतात. एका गावात एक आजी राहत होती. आजी तिचं घर आणि तिचं अंगण सगळं नेहमी छान साफ ठेवत होती. ती आपल्या घराच्या जवळपास फुलझाडं लावून त्याला स्वच्छ ठेवत असे, सुंदर बनवून ठेवत असे. आजी या पक्ष्यांना आणि झाडांना खूप प्रेम करत होती आणि जवळच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांना ती नेहमी रागवायची, हाकलून लावायची. शी, मला या कावळ्यांनी थकवलं. तुम्ही जेव्हा यांना बघाल चीडच येईल. जा कावळ्या, उडून जा, जा, त्रासवून टाकलाय. अरे, ही आजी या बिचाऱ्या कावळ्यांना का पळवून लावते? आजीला बहुतेक कावळे आवडत नसावे. हो, पण कुणालाही कमी समजू नये. ही चांगली गोष्ट नाहीये. एक दिवस आजी खूप आजारी झाली आणि पलंगावर पडली होती.
खोलीत आपल्या पलंगावर बसलेली आजी आपल्या अंगणात पडलेल्या कचऱ्याला बघून दुःखी होते. अरे बापरे, माझं घर आणि माझं अंगण किती घाण झालंय. आता मी काय करू? आता जेव्हा मी ठीक होईन तेव्हा हे सगळं स्वच्छ करून घेईन. आणि माझी मदत करायला पण कुणी नाहीये इथे. घराच्या अंगणातील झाडावर नेहमी बसणाऱ्या कावळ्यांनी आजीचं घर आणि परिसर बघितला, जो खूप घाण झाला होता. हे बघून त्यांना शंका आली. आजी इथे नाहीये. आजीला काय झालं? आज अंगण पण साफ नाहीये. बरोबर म्हटलंस. आजी नेहमी स्वच्छ ठेवते. काय माहित आज काय झालं? ती आजारी आहे की काही झालंय? आजी कुठे गेली आहे का? मग आपण सगळे मिळून साफ करायचं का? आपण असं करू शकतो. आपण जर असं करू तर आजीला आवडेल का? आपल्याला तर नेहमी रागवते ती. अच्छा, आजीने असा विचार तर केलाच नसेल ना. चला तर मग आपण मिळून अंगण स्वच्छ करूया. हे जे करतायत ते खूप नाहीये का? आजी रागवते तेव्हा आपण सफाई करतो, मग आपल्याला आनंद मिळतो. पण हे कावळे काय करतात आहे? काय ही चांगली गोष्ट आहे? कुठल्याही गोष्टीवर आजी त्यांना नेहमी रागवते. हे रागवणं त्यांना आवडतं का? चल त्यांना विचारू मित्रा. ठीक आहे, चला पाहू. कावळे, आजी आपल्या घरच्या खिडकीतून स्वच्छ झालेलं अंगण पाहून विचार करते की आपण उगाच कावळ्यांना रागवत होतो. अरे देवा, या बिचाऱ्या कावळ्यांना मी किती रागवत होते, पळवत होते. या ओरडणाऱ्या कावळ्यांजवळ इतकं चांगलं हृदय असतं हे तर मला माहितीच नव्हतं. अरे मुलांनो, जाऊ नका, नका जाऊ, घाबरू नका. आता मी तुम्हाला काही करणार नाही. काय तुम्ही हे पाहिलं? हा मालपुआ आहे. हा तुमच्यासाठी आहे. चला या, हे सगळं तुमच्यासाठी आहे. पोटभर खा. या या मुलांनो, या. आजीने कावळ्यांना तुपातला मालपुआ खायला दिला आणि ते सगळे खुश होऊन मालपुआ खात होते. आणि तेव्हा आजी आणि कावळ्यांमध्ये मैत्री झाली. आता आजी त्यांच्यासाठी जेवण बनवायची आणि ते प्रेमाने खायला यायचे. आजी, पदार्थाचा सुगंध किती छान आहे. या करंजीची चव इतकी छान काय आहे आजी? सांग ना आजी. काय म्हणालीस? या करंजीची चव खूप छान आहे. याची चव खूप छान आहे, मला खूप आवडली. आजी, या करंजीला कसं बनवतात? हा वाला, यात बारीक भाजलेली कणिक आहे, गूळ आहे, तीळ आहे आणि यात काजू बदाम आहेत आणि वेलची आहे. याला तेलात तळायचं. ऐकायला छान वाटतंय आजी. ओ आजी,
माझी करंजी कावळा घेऊन गेला. बेटा रडू नकोस, शांत हो. आजी तुला दुसरी करंजी देईल. खूप छान सुगंध येतोय. पण हा सुगंध येतो कुठून आहे? हा तर करंजीचा सुगंध आहे. असं वाटतंय तुपात बनते. मला खूप आवडते. या सुगंधाने तर माझ्या पोटात उंदरांनी उड्या मारायला सुरुवात केली आहे. म्हणजे सुगंध इथून येतोय. इतका छान पदार्थ हा काळ्या कावळ्याला कसा काय मिळाला? या कावळ्याला मागून बघतो. जर याला पूर्ण मागितला तर तो मला नाही देणार, अर्धाच मागतो. जर मी माझ्या तल्लख बुद्धीचा उपयोग केला तर मला हे पूर्ण मिळू शकतं. ला 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 ला. तुम्ही इतकं छोटं गाणं का गायलं? तुम्ही खूप खुश आहात ना? ला 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 ला. गाणं गाण्यात आणि ऐकण्यात जी मजा आहे ना, ती मजा कशातच येत नाही. ला 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 ला. ही गोष्ट पण खरी आहे. असं काही नाही. जंगलात सर्वांचं म्हणणं आहे की माझ्यापेक्षा तू छान गातेस. काय खरंय ना? एकदम बरोबर. माझ्या गाण्यासोबत स्पर्धा करणं तर कोकिळेला सुद्धा नाही जमणार. तर मग एक छानसं गाणं ऐकव ना मला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हे तुझं गाणं. पण यात तर टेम्पो नाहीये, अजिबात नाहीये. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. असं थोडीच गातात. थोडा आलापही लाव. नाच रे मी तुला पहिलेच म्हटलं होतं, तू खूप छान गातोस. मला तुझं गाणं खूप आवडतं.